पवार ठाकरे आणि पाठिंब्याचा हा राजकीय गेम कसा असेल पाहूयात। मतदारसंघ फेररचनेच्या विधेयकावर पवार गट भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत। पक्षफुटीच्या भीतीमुळे भाजपला पाठिंबा देत असल्याचीही चर्चा आहे। फक्त पवारच नाही तर ठाकरे आणि डीएमके ही पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे। पवार ठाकरेंनी पाठिंबा दिला तर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता। विधेयक येईल त्यावेळेस एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊतांचं वक्तव्य। फेररचना विधेयकाला तुर्तास पाठिंबा नसल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तासभर बैठक झाल्याचं कळतंय। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही या बैठकीत उपस्थित होते। शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना यामुळे आणखी उधाण आलंय। फडणवीस, पटेल, तटकरे, जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमुळे या भेटीला महत्त्व आलंय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय घडतंय त्यावर एक नजर टाकूयात। शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पवार गटाचे आमदार भाजपसोबत जाण्यास उत्सुक असल्याचं वृत्त आहे। भाजपाबरोबर जाण्यासाठी पवार गटाच्या आमदारांचा दबाव असल्याचंही वृत्त आहे। रोहित पवार वगळता पवार गटाचे आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कळतंय। शरद पवारांनी अंतिम निर्णय नाही घेतला तर स्वतंत्र निर्णय घेण्याचा इशारा आहे। पवार गटाच्या आमदारांच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील, फडणवीस यांच्या भेटीला महत्त्व। एनडीएत यायचंच असेल तर अजित पवार गटात जाण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या मुद्द्यावर पवार गट आता भाजपाबरोबर। पक्षातील फूट टाळण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा। रोहित पवारांची सातत्यानं भाजपसोबत न जाण्याची जाहीर भूमिकाही दिसते।